जय हिंद सर. मी नेताजी सुभाषचंद्र बोस सेवाभावी संस्थाचा संस्थापक अध्यक्ष रतन आसाम लांडगे. आज दिनांक 3/1/2026 या रोजी निवडणूक अधिकाऱ्यांनी आज मला पाहणा हे चिन्ह दिलेलं आहे. मी ते स्वीकारलं आहे आणि ही माझी निशाणी पाहणा आहे. मी वार्ड क्रमांकामधून 16 वार्ड क्रमांक आहे माझा आणि माझा बटन नंबर आहे अ मधून 9. हे 9 नंबरला बटन दाबून सर्व वार्ड क्रमांकच्या लोकांनी मला मतदान टाकावा अशी मी अपेक्षा करतो. सदैव मी आपल्या वार्डाच्या पाठीशी उभा राहणारा माणूस आहे. सदैव मी मदत करीन आणि मी करत राहतोय. तर आपण काँग्रेसमधून सुद्धा उमेदवारी मागितली होती काय? हो सर, मी कधीच कोणत्या पक्षामध्ये जात नाही, काय नाही. मला पक्ष काही घेणं नाही. मी माझी जो स्वतः संघटना आहे, संस्था आहे, मी त्यामध्येच गोरगरिबाची कामं करतो. पण एक काही त्यांचे लोक माझ्या घरी येऊनसनी मला आग्रह करून सांगितलं की तुम्हाला आम्ही तिकीट 100% त्या वार्डामधून सर्वसाधारण ड हे खाली आहे. यासाठी मी माझे 5,000 रुपये भरून मी त्यांची पावती भरलेली आहे. मग त्यानंतर माझ्या घरी मी इथं स्वतः माझे 500-600 माझे जे जीवलग माझे लोक आहे त्यांनी इथं येऊनसनी मला सहकार्य केलं. मी त्यांची सभा घेतली आहे आणि त्या सभामध्ये मी सांगितलं होतं की काँग्रेस पक्ष चांगला आहे आणि तो खरोखर चांगला आहे. पण जे काम करणारे लोक जे बॉडीचे आहे ते एकदम त्याला काही समज नाही, काही नाही. त्यांना ह्या काँग्रेस पार्टीचं काही माहिती नाही, काही नाही. म्हणून ते आज फेल झाले आहे आणि काँग्रेस पार्टी याच्यामुळंच हा बदनाम झाली आहे आणि म्हणून ही पडलेली आहे. आज काँग्रेस पार्टीचे जर कार्यकर्ता चांगले असते तर आज काँग्रेस पार्टी उंच याच्यावर असती, मुकाबला केला असता, सरकार झाली असती त्यांची. पण हे लोक गलत निवडलेले आहे म्हणून हे काँग्रेस पार्टीचं भविष्य होणार नाही. आणि ह्या पार्टीसोबत माझा काहीही संबंध नाही. पहिले बी नव्हता ना आता पण नाही. माझी स्वतःची संस्था आहे आणि मला माझ्या जनतेवर भरोसा आहे. तिकीट जर भेटलं बी नाही बी भेटलं तर जनताच निवडणार आहे, कोणत्या व्यक्तीला मतदान देणं आहे. हे तिकीटच्या याच्यावर फायनलवर नसतं, चिन्हावर काही नसतं. हे पंजा भेटन, गुलाब फूल भेटन, काही भेटन. जनतेला फक्त माणूस पाहिजे आणि त्याचं काम पाहिजे, त्यावेळेसच त्याला मतदान देऊन ते विजेता करते. ही आजी माझ्या 16 नंबर वार्ड क्रमांकाचे जे माझे नागरिक आहे त्यांच्यावर मला भरपूर विश्वास आहे की ते मला ह्या बारीने मतदान टाकून मला महानगरपालिकेचं नगरसेवक करतील आणि त्यांची मी सेवा जे म्हणलं ते त्यांच्या सदैव मी त्यांच्या पाठीशी उभं राहीन. माझ्या दरवाजामध्ये कोणीही खाली हात जाणार नाही, ही माझी गॅरंटीच नाही, 1,00,000% गॅरंटी आहे. कोणते मुद्दे घेणार तुम्ही मुद्दे जाण्यासाठी? आता सर हे मुद्दे तरी का भरपूर सध्या गुंडागर्दी झाली, दहशत चालली, छेडछाड चालली. गोरगरीब लोकांना इथं पाणी भेटत नाही. 8 रोजाला 1-2-4 हंडे इथे पाणी बंद होऊन जातं. लाईट नाही बरोबर, रस्ते नाही बरोबर, त्यांना घरकुल नाही आहे, त्यांचं सुविधा काहीच नाही त्यांना. ह्या सगळ्या सुविधा ज्या आहेत त्यांच्या मी त्यांना सगळे सहकार्य जे काही ते त्यांच्या अडचण असेल ते सगळे अडचण मी त्यांची संपूर्ण क्लिअर करेन.